सगळ्यात मोठी बातमी आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणार आहेत आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या युवा नेत्या जयश्री थोरात सध्या आपल्या सोबत आहेत। जयश्रीताई नमस्कार। खरं तर आज जो हा काही कार्यक्रम होतोय त्या पार्श्वभूमीवरती काल एक मोठी घटना पुण्यामध्ये घडलेली होती। पुण्यामध्ये अभाविपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपापसामध्ये भिडलेले होते, काहीशी वादावादी देखील झालेली होती। तुम्ही देखील त्या ठिकाणी होतात, त्यामुळे नेमकं काल काय घडलेलं होतं? कारण काँग्रेसच्या जवळपास 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हा देखील नोंद झालाय। हॅलो, हो जयश्रीताई, माझा आवाज येतोय? हां आला मला, येस। काल जो काही राडा सगळा पुण्यामध्ये पाहायला मिळालेला होता, अभाविपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती। काल आपण देखील त्या ठिकाणी होतात, नेमकं काय घडलेलं होतं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज राहुलजी पुण्यामध्ये येत आहेत आणि छात्रों की गूंज हा प्रोग्राम सगळीकडे चालू आहे। या प्रोग्रामसाठीच आमचे NSUI चे सर्व कार्यकर्ते, सर्व मुलं मुली हे कॉलेजमध्ये गेले होते आणि तिथे ही परवाची गोष्ट आहे की कॉलेजमध्ये गेले, त्यांनी तिथे सर्व मुलींशी त्यांनी तिथे संवाद साधला आणि संवाद साधत असताना मुलींकडनं असा मुद्दा पुढे आला की आमची मागच्या 3 वर्षाची स्कॉलरशिप अजूनही आम्हाला मिळालेली नाही आणि हा मुद्दा आम्हाला राहुलजींबरोबर तिथे मांडायचा आहे असं ते त्यांनी त्यांच्या रीलवरती म्हणजे व्हिडिओवरती त्यांनी ते सांगितलं। जेव्हा हे कॉलेज प्रशासनाला आणि बाकी ABVPच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांना प्रेशराईज करायला चालू केलं की तुम्ही एक तर त्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही, तुम्ही बोललेच कसं काय असं की स्कॉलरशिप मिळालेली नाही आणि मग ABVPचे सर्व जे मी तर गुंडेच म्हणेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी ह्या स्टुडंट्स वरती आणि इनोसेंट स्टुडंट्स आहेत, म्हणजे ते आपला अभ्यास करतायत, त्यांचं एज्युकेशन आणि त्यांचा मुद्दा रास्त आहे की त्यांचं स्कॉलरशिप भेटलेली नाही हा मुद्दा 3 वर्षापासून आणि त्यातल्या 2 मुली तर अनाथ आहेत। मग असं असताना त्यांनी त्यांचं व्हॉइस किंवा त्यांचा आवाज पुढे आणायचा नाही का? त्यांचे मुद्दे, त्यांचा हक्कासाठी लढायचं नाही का? तर त्यांनी ह्या मुलींना कोंडून ठेवलं। म्हणजे हॉस्टेलच्या बाहेर एक व्हिजिटर्स रूम आहे आणि त्या व्हिजिटर्स रूम मध्ये त्यांना कोंडून ठेवलं आणि कोंडून त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सांगतो तशी बाईट द्यायची, नाही तर तुम्हाला हॉस्टेलमधून काढून टाकू आणि तुमचं स्कॉलरशिप सुद्धा येणार नाही असं धमकवण्यात आलं। त्या मुली लिटरली अक्षरशः घाबरलेल्या होत्या। मुलांना सुद्धा त्यांच्या हॉस्टेलमध्ये घुसून त्यांना धमकी देऊन त्यांच्या बरोबर काही म्हणजे थोडं धक्काबुक्की वगैरे हे करून प्रेशराईज करून त्यांच्याकडनं घेत होते की आम्ही सांगतो तसा व्हिडिओ बनवा, नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील। हे जेव्हा NSUIच्या कार्यकर्त्यांना समजलं, NSUIचे हे सर्व स्टुडंट बॉडी जी आहे ही त्या कॉलेज हॉस्टेल कॅम्पसमध्ये पोहोचली, त्या मुली 2 तास आतमध्ये होत्या, कोंडलेलं होतं त्यांना, म्हणजे त्या किती घाबरल्या असतील। कोणी असं तुमच्यावरती काहीतरी प्रेशराईज करतायत, ही गोष्ट चांगली नाही। त्या मुलींना बाहेर काढून त्या जेव्हा हॉस्टेलमध्ये गेल्या, त्या लिटरली इतक्या घाबरलेल्या होत्या की त्यांच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हते। कशाबशा आमच्या NSUIच्या मुली या त्यांना भेटायला गेल्या आणि तिथे ABVPच्या मुलींबरोबर त्यांची धक्काबुक्की झाली, त्यांना काढून देण्यात आलं। ABVPच्या मुली काय हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या नव्हत्या, त्या सुद्धा बाहेरच्या होत्या, पण प्रशासन ABVPच्या मुलींना हॉस्टेलमध्ये अलाव करत होतं आणि NSUIच्या मुलींना सांगत होतं की तुम्हाला इथे अलाउड नाहीये। हे असे प्रकार झाले। म्हणजे मग NSUIचे मुलं आणि ABVPच्या मुलांमध्ये वाचावाची झाली, तिथे दोन्ही गटामध्ये खरं थोडं हे झालं, हातापायी नाही म्हणता येणार, पण धक्काबुक्की झाली आणि त्याच्यातून म्हणजे आमचे NSUIने जेव्हा युवक काँग्रेसच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कॉल केला, आम्ही काँग्रेस भवनमध्येच होतो, कार्यक्रमाची तयारी होती, तर आम्ही सर्वजण तिथे पोहोचलो। आम्हाला मुलींना भेटायचं होतं, 2 मिनिटं आम्ही प्रशासनाला, त्यांच्या कॉलेज प्रशासनाला खरं रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला 2 मिनिटं त्या मुलींना भेटू द्यात, आम्हाला आमचं काही उद्देश नाही, आम्हाला फक्त बघायचं त्यात ठीक आहेत की नाही, तेवढ्यासाठी। पण त्यांनी आम्हाला म्हणजे हॉस्टेलचं गेट तर उघडलंच नाही, त्या मुलींबरोबर सुद्धा भेटू दिलं नाही आणि हे मुलांना खरं तर पोलिसांनी लाठीने मारलेलं आहे।
म्हणजे लिटरली खरं तर जयश्रीताई, या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला अशी देखील नोंद करण्यात आलेली आहे. आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांवरती आता गुन्ह्याची नोंद व्हावी किंवा तक्रार दाखल व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहात किंवा आपली पुढची भूमिका काय? नाही, काय की म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे हे मुलांच्या तिथे बचावासाठी गेले होते. एबीव्हीपीची मुलं मी म्हणणारच नाही, ते गुंडे आहेत. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे तिथे एनएसयूआयच्या मुलांवरती हल्ला केला हे आम्हाला मान्य नाही. आणि कायम असं उलट का होतं की जे मारतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, जे अन्यायाच्या विरोधात लढतायत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत आजकाल. म्हणजे सध्या चाललं काय महाराष्ट्र आहे, म्हणजे खरंच स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपण जातोय का, की आम्ही गुन्हे मेडल म्हणून स्वीकारले पाहिजे का, की आपण काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून आपल्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, असं आहे का? म्हणजे मला खरं माननीय देवेंद्र फडणवीसांना विचारायचंय की जे कॉलेजेसमध्ये सध्या घडतंय, एबीव्हीपी ज्या शाखा आहे त्यांना रिस्पॉन्सिबल कोण आहे? म्हणजे एबीव्हीपी साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? हे लोक कसंही वागतात, काहीही वागतात. म्हणजे रामाचं नाव बदनाम करून तुम्ही काहीतरी वेगळं चालवलेलं आहे, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी लढणार आहोत आणि एबीव्हीपीच्या गुंडांवरती तिथं कार्यवाही झालीच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण तिथे असणार आहोत त्यांच्याबरोबर. बरं. जयश्रीताई, माझा पुढचा प्रश्न असा आहे की नुकताच भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बने यांनी काँग्रेसवरती घणाघाती असा आरोप केलेला आहे. काही सवाल त्यांनी उपस्थित केलेले होते आणि त्यांनी व्हिडिओ देखील जारी केलेला आहे की ज्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की जवळपास 3,000 विद्यार्थ्यांना 30 ते 35,000 रुपये प्रत्येकी देण्यात आलेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा यासाठी. यावरती नेमकं आपलं काय म्हणणं आहे? आता बोलणारे काहीही बोलतील, म्हणजे लिटरली खरंच म्हणजे मी मागच्या काही दिवसांपासून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आणि मला माहितीये की मुलांमध्ये किती एक्साइटमेंट आहे राहुलजींना भेटण्यासाठी, कारण ते लढताना दिसतायत. म्हणजे तुम्ही जेव्हा शांत राहण्याची भूमिका घेतात, जेव्हा सगळ्या एक्झाम पेपर लीक होतात, टीईटी एक्झाम रद्द होती, या सगळ्या गोष्टी जेव्हा होत आहेत, म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढणारे कोण आहेत? राहुलजी गांधी आहेत. आणि आपण फक्त शांत राहण्याची भूमिका घेतात, त्याच्यामुळे तुम्ही काही बोलाल ना ते हसण्यावारी असणार आहे. म्हणजे 30-35 हजार रुपये आणायचे कुठून आम्ही? आणि सरकार म्हणजे सत्तेमध्ये अदानी अंबानी हे त्यांच्या साईडनी आहे, आमच्याकडे असं कुणी नाहीये. त्याच्यामुळे आमच्याकडे एवढे पैसे नाही. मुलं जे येत आहेत ते स्फूर्तीने येत आहेत. खूप खूप म्हणजे त्यांच्या सगळ्यांमध्ये इतकी एनर्जी आणि इतका उत्साह आहे की आज संध्याकाळी तुम्हाला तो बघायला भेटेल. नक्कीच. धन्यवाद जयश्रीताई, तुम्ही आमच्याशी सविस्तरपणे बातचीत केलीत, सगळ्याच मुद्द्यांवरती सविस्तरपणे बोललात, याबद्दल आभार आपले. थँक्यू. धन्यवाद.